जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते एक आमदार फक्त समस्या करता आलेला आहे एवढी समस्या करता चिंतेला चिंता आणि या कार्यक्रमाची तुम्हाला नादे मी एक सर्वसामान्य केलं आम्ही रामदेव करून द्या मला पण काय घडलं माहितीये का एकही की माझी घोडी दिसते मला साथ दिला यात मला साथ देत नाही होय घोडी उधळते मला काय चिंता करू नका चिंता करू नका आम्ही आहोत ना तुम्ही आमच्या म्हणजे तुमची समस्या घेऊन मला इथे उभे राहा गण गण गणात बोते
या गावकऱ्यांनी जी जय्यत तयारी दिली आहे ना ती आजवर मला पूर्णपणे पार पडायचं आहे. मी जाऊ करतोय ती जय्यत तयारी दिली खरी एका बाजूला विरोध मला मिळाला. पाटील या शेगावात पण एक नागवा वावरतोय. नागवा वावरतोय. भारतीय मंदिराच्या द्वारावर बसलाय. नको जमिनीला मोठ मोठ्या भेगा नदी नाले अगदी सुकून गेले. जनावरांना पाणी पिण्यासाठी नाही तिथे ईश्वरची वडवाणी करावी लागते. मग जनावरांची जर ही व्यथा असेल तर आमच्या मानवाचे काय करते. नित्यचा आवाज माझे सारे सगळे माधव माझ्या स्वयं जागेत आपापली शक्ती जबाबदारी हाती घेऊन नाही केले धनुष्य डुबळे होते. या घरी माझी संगत करा माझे रवरात विधान पण करावा. याचा आवाज नेता निराश राहण्यासाठी एक साथी करणं पावलं. माझी पत्नी लक्ष्मी उपवासी झोपली. मी उपवासी राहिली म्हणून नाही दुखणार. माझी लक्ष्मी उपवासी राहिली नाही दुखणार. त्या दोन मुलांना त्या दोन मुलांची तळमळ पडली. हरे
संसार संसार जसा दबा पुण्यावर आधी हाताला चढके तेव्हा मी अरे संसार संसार होता कधी म्हणून राम
तुझ्याकडे किती आली बरोबर तुझ्याकडे भाकरी असताना ती भाकरी तूच खाली करते समोर उभारची असताना ती भाकरी तूच खाली करते तुझे आहे आणि समोर एखादा उपाशी असताना तीच भाकरी तू अर्ध्या खाली करते सब तुझे आहे आणि संसारा राहून अज्ञानाची तुझी इच्छा लक्ष्मी अहो हा आपला संसार आणि महाराज भेटले होय लक्ष्मी लोकांनी संसार केवळ मालकाच्या पदस्पर्शानं अध्यात्माचा मार्ग जर करायचा असेल मी तुला नाही संसाराचा डोलारा आपण उभा केला आणि असं असताना आपण निघून जाणार महाराजांच्या बाबतीसाठी एकच नाव मालकाच्या दोन्ही चरणाची अवित सेवा आपल्याला ध्यास लागला अहो भक्ती मार्ग अति योग्य आता दोन मुलांचे मला ध्यास लागले भक्ती मार्गाचा नाही मागे नाही आणि नाही सांभाळे मी मुला सांभाळे मला तू अगदी मला जमत नाही महाराज म्हणजे वाट पाहताय आणि या अवती गावात पाटील
देतील आशीर्वाद आशीर्वाद महाराजांना उठला आजचा वेळ घेऊन चला मध्ये असं बोलू नका. इतका वेळ मला होय विश्वाचे देव आहे आपले विश्वास आहे तुमच्या घरी हे सारं विश्व आहे तुम्ही असं ऐकणार नाही तुम्ही यांना घालू शकत नाही मध्ये रामाला समाधान महात्मा आहेत महात्मा परमेश्वर मंदिरात बसलाय आणि म्हणे महात्मा मध्ये असं बोलू नका. काही पाठवू इतकं सोपं वाटतंय काय तुला नागवड घेणं. नागवड घेणं म्हणजे सर्व संघ परित्याग, सर्व इंद्रियावर काबू ठेवावा लागतो. मनातील वाईट विचाराला अध्यात्माच्या भट्टीत तावून खुलासून करावा लागतो. वाईट विचाराचा खंड करून चांगल्या विचारांचे परिवर्तन करावं लागतं. ईश्वराची येसून उभा लागतो. मला तिथे राजी राहू नका. बारागावचं पाणी करील माणसं आहेत. बरोबर आहे अरे मूल जोड असं म्हणून आई त्याचा त्याग करते का? नाही महाराज वाईट शक्तीला योग्य वेळी वळण बसलं पाहिजे. अन्यथा आघात होईल. होय महाराज तुझं आव्हान आम्ही स्वीकारतो. पण माझी एक अट आहे. नाही ना, माझी अट आहे. बसल्या जागेवरून तुम्हाला उचलून देतो. करावं कोण? कोणाच्या घरा लावून पहिल्या राज्याला बोलवतो. तुला एक गर्व करत आहे. तुझं आव्हान आम्ही स्वीकारतो. तुझी इच्छा मी जाणतो, पण तुझ्या मुखातून ते आपण ऐकायचं. महाराज, या पाटलाची एखादी
नाट्यरसिक गाऊन कैलासवासी विजय राऊत यांच्या स्मरणार्थ कैलासवासी विजय राऊत यांच्या स्मरणार्थ दिगंबर श्री गजानन जय गजानन श्री गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन
त्यांचे चरण धरा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल अवश्य सांगतील तुमच्यापेक्षा ज्ञानी आमचे महाराज हवे ते प्रयत्न करा कर्म
सांगा महाराज. यमाशी युद्ध झालं. अशी युद्ध तर नाही. आमच्या बोलण्याचा मध्ये तेव्हा तुझ्या होय महाराज सांगा महाराज. पितांबर हा महाराज. आमचा भास्कर होय महाराज. नित्य नियमाप्रमाणे आपल्याकडे शिरेसाठी येणारा वाचला. अद्याप आलेला नाही. हे भाले पण येणार हा, अवश्य. नक्की येणार.
गप गप बाईक लाव.